बद्रीनाथ मध्ये हिमकडा कोसळलाय। 57 कामगार दबल्याची माहिती आता समोर येते। 15 कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली। सध्या बेपत्ता कामगारांचा शोध घेतला जातोय। महत्त्वाची बातमी येते बद्रीनाथ मधून। बद्रीनाथ मध्ये हिमकडा कोसळलाय आणि त्यामुळे 57 कामगार दबल्याची माहिती आहे। सध्या 15 कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे, मात्र बेपत्ता कामगारांचा सध्या शोध घेतला जातोय। महत्त्वाची बातमी आहे बद्रीनाथ मध्ये हिमकडा कोसळलाय। सध्या बद्रीनाथ परिसरामध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे आणि यामध्येच बर्फाचा काही भाग कोसळलाय, हिमकडा कोसळला। यामध्ये 57 कामगार दबल्याची माहिती समोर येते। यापैकी आता 15 कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। सध्या बेपत्ता कामगारांचा शोध घेतला जातोय। बद्रीनाथ आणि परिसरामध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे आणि यामध्येच बद्रीनाथ मध्ये हिमकडा कोसळल्याची घटना घडली। यामध्ये 57 कामगार दबल्याची भीती सध्या व्यक्त केली जाते। 15 कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली, तर बेपत्ता कामगारांचा सध्या शोध घेतला जातो। बद्रीनाथ मधली महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। बद्रीनाथ मध्ये हिमकडा कोसळलाय आणि यामध्ये 57 कामगार दबल्याची माहिती सध्या मिळते। 15 कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। सध्या बेपत्ता कामगारांचा युद्ध पातळीवर शोध घेतला जातो। सविस्तर माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, हिमकडा नेमका कधी कोसळला आणि सध्या बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे? उर्वशी, बद्रीनाथ मध्ये ही घटना नेमकी कधी घडली? बचाव कार्य कसं सुरू आहे सध्या? तर बद्रीनाथ मध्ये हिमकडा कोसळल्याची घटना घडली आहे। 57 कामगार दबल्याची भीती आहे। 15 कामगारांची सुखरूप सुटका केली, तर इतर कामगारांचा सध्या शोध सुरू आहे।